हॅलो स्टुडंट, SSC बोर्ड इंग्लिश पेपरमध्ये मॅथ्स ऑर्डरचे असतील ना, तर आन्सर नाही तर फक्त प्रेझेंटेशन मॅटर करतं. नीट हँडरायटिंग, प्रॉपर मार्जिन, करेक्ट फॉर्मॅट आणि डायरेक्ट मार्क्स. लक्षात ठेवा, एक्झामिनर तुमचा पेपर पाहताच इम्प्रेस झाला पाहिजे. सो राईट स्मार्ट, प्रेझेंट लाईक अ टॉपर अँड स्कोर बिग इन इंग्लिश. सो लेट्स गो, डायरेक्टली स्टार्ट करू आपण. असं आपला पेपर पाहिजे. सुरुवातीला मी तुम्हाला फक्त एक तुमचं आन्सर सीटवर काय काय लिहायचं ते सांगणार आहे, मार्क्स वगैरे ते सगळं. ठीक आहे, एकदा बघून घ्या. इथं काय अक्षरी काय आहे, सीट नंबर आहे, वरती नंबरमध्ये आहे. इथं तुमचे सिग्नेचर आहे, त्याच्या खाली काही परीक्षकाचं सिग्नेचर. आपलं सब्जेक्टचं नाव लिहायचं, नंबर लिहायची गरज नाही, डेट लिहायची. ठीक आहे, डायरेक्टली स्टार्ट करू. इथं एक्झामिनर वगैरे मार्क देत असतो, चेक केला प्रकारे फक्त एकदा. पर तुमचं प्रेझेंटेशनमध्ये सर्वात मेन मॅटर करत विद्यार्थ्यांना मार्जिन. क्वेश्चन नंबर शिकायला तुमचे मार्जिन अशी आली पाहिजे. ही मार्जिनची लगत दुसरी मार्जिन. हा सब क्वेश्चन ABCDसाठी हे कॉलम सोडायचं. क्वेश्चन नंबरसाठी हा कॉलम. हा ए मधले जे फर्स्ट सेकंड असतात ना, हे त्याच्यातले हे त्यासाठी शेवटी अशी एक मार्जिन घ्यायची. म्हणजे एकदम कोणती एकदम इम्प्रेशन घ्यायचं. हँडरायटिंग अशी प्रॉपर आली पाहिजे, एकदम सिक्वेन्सने प्रॉपर एक एक शब्द कळायला पाहिजे या टाईप्समध्ये. क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, लँग्वेज स्टडीमधला. इथे प्रॉपर हे केलं आहे बघा, ते आपले गाळलेले शब्द बघा, हे प्रॉपर वर्ड्स भरले, फिल इन वर्ड. थर्ड नंबरचं क्वेश्चन आपलं काय अल्फाबेटिकल ऑर्डर आहे, बघून घ्या. ठीक आहे, वेब डायग्राम बघा, ह्या टाईप्समध्ये वेब डायग्राम पाहिजे तुमची. असं प्रेझेंटेशन वेब डायग्राम असेल, पास हा वर्डची नाही. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड हा आपला टेक्स्चुअल पॅसेज. टेक्स्चुअलमध्ये बघा, याचे फिल इन द ब्लँक. मी तुम्हाला याच्या अगोदर पॅटर्न बोललो होतो, सेम तोच पॅटर्न आहे, काहीही चेंजेस नाही. ॲज इट इज तोच पॅटर्न तुम्हाला दिलेला आहे. ठीक आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली. पॅटर्न माहिती असेल तर एकदा बघून घ्या. ठीक आहे, त्यानंतर बघा फिल इन द ब्लँक इथे फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँकला अंडरलाईन केलं आहे, 2 पैकी 2 मार्क आहे. परत तिथं काय आलं, वेब डायग्राम आली. काय, वी एक्सपिरियन्स दिस अल्कमी ऑफ नेचर. नेचरची कोणते कोणते ते अल्कमीज येते. सगळ्यात मेन वेब डायग्राम जशी दिली तशी प्रेझेंट करा. मनाने शहाणपणा करायचं नाही, चेंज करायचं नाही. ठीक आहे, तुम्ही जर प्रॉपर पेपर लिहिला तर 2-2.5 तासात 2 तास 40 मिनिटात तुमचा पेपर संपतो विद्यार्थी मित्रांनो. बघा त्यानंतर पुढचे क्वेश्चन्स बघून घ्या. A4 आहे ग्रामरचा पार्ट. A5 पर्सनल रिस्पॉन्स. 5-6 लाईनीमध्ये पर्सनल रिस्पॉन्स आला, त्याच्यावरती गेलो ना, ग्रॅमॅटिकल बेस प्रॉपर घ्यायचं. ठीक आहे, बघून घ्या. सबस्टन्स वगैरे दिलेलं आहे. हा पेरी क्युरीचा पॅसेज आहे. ठीक आहे, पेरी क्युरी ना का 4.5 मधला आहे तो. क्युरीचे कोणते कोणते इथं वेब डायग्राम आले डबल, वेब डायग्राम आले डबल, तर या टाईपमध्ये लिहा. पोलिनियम, युरेनियम वगैरे या टाईप्समध्ये झालं पाहिजे, बघून घ्या. लक्झरियस B3 दिला आहे. रेडियम हा ग्रामरचा पार्ट आहे. ठीक आहे, परत आला पर्सनल रिस्पॉन्स. पर्सनल ग्रॅमॅटिकल स्टो काय टोटली. हर पॅशन फॉर दिस सायन्स प्रेझर्स वगैरे दिला आहे. प्रॉपर म्हणजे ग्रॅमॅटिकल 2 पैकीच्या पैकी मार्क. ठीक आहे, हा टॉपरचा तुम्हाला टॉप 85 आउट ऑफ 80 आरामात मिळतील, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे बघा, पोएट्री या टाईपमध्ये पाहिजे. फिल इन द ब्लँक आहे पोएममध्ये. फिल इन द ब्लँक अंडरलाईन केले प्रत्येक जागेवर. A2 आहे, क्वेश्चन आन्सर येतो केले. शब्द आहेत, काही वर्ड्स आहेत, ते पोएममधून शब्द लिहायचे. ठीक आहे, त्यानंतर अप्रिशिएशन बघून घ्या. ट्विन्स आहे, नेम ऑफ द पोएट, एक लाईन सोडायची. रायमिंग स्कीम आहे, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आहे. पाठांतर करून घ्यायचं डायरेक्ट. पोएम ना 4-5-6-7 पोएम पाठ करून घ्यायचे. 5-6 जर पाठ केले तर 2 फिक्स आहेत. 10 मार्क 2 सॉल्व होतो. हे डायरेक्ट पाठांतर करून घ्यायचं. रायमिंग स्कीम या टाईपमध्ये प्रेझेंट करा. ठीक आहे, देन 4 नॉन टेक्स्चुअल पॅसेज. नॉन टेक्स्चुअल आपण फिल इन द ब्लँकच दिले पहिले बघा. फिल इन द ब्लँक दिले पण त्याला प्रत्येक वेळेस हँडरिंग केलं. फिल इन द ब्लँक लिहित असताना पूर्ण लिहायचं, शॉर्टकट मारायचं, डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही. वर्ड्स आहेत, लिप बिटिंग म्हणजे काय, वरी लिप्स लाइटिंग म्हणजे काय, शब्दाला ते. ठीक आहे, वर्ड्स दिलेलं तेव्हा आपल्याला पॅसेज शोधायचं आहे. त्या वर्ड्सला कोणता शब्द आहे, त्या लिप्स ऑफ टर्निंग दिस लाईटली हॅपनेस आहे, त्याला कम्युनिकेशन वगैरे दिलं आहे त्यांनी. ठीक आहे, हा प्रेफिस सफिक्स आहे, शेवटी लागेल शब्द सफिक्स. इमोशन्स, कम्युनिकेशन. त्यानंतर हा कॉम्बिनेशन आहे, बघून घ्या. इंडिकेट ही जी मधली लाईन आहे ती आपण शेवटी मारू टाईम भेटल्यावर. A5 बघा, परत पर्सनल रिस्पॉन्स. समरी सेपरेट घ्यायचं शक्यतो. ठीक आहे, एका पेजवर समरी बघून घ्या, एवढी लिहिलेली आहे. 4 या टाईप्समध्ये तुमची समरी लिहिली पाहिजे. ठीक आहे, कोणत्या प्रकारची गडबड करायची नाही, काही नाही. ह्या स्टेपमध्ये प्रेझेंटेशन तुमचं पाहिजे. पाहिलं रायटिंग स्किलचा पार्ट बघा. रायटिंग स्किलचे 25 मार्कासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली, बघून घ्या, किंवा डायरेक्ट दिस चॅनल पेजला भेट द्या, तिथे मध्ये दिसून जाईल. हा बघा, रायटिंग स्किलमध्ये काय लिहायचं काय नाही लिहायचं ते सगळं सांगितलेलं आहे इथं बघा. रायटिंग स्किलमध्ये बघून घ्या. ॲड्रेस आहे प्रॉपर टू, सेकंड ॲड्रेस, सब्जेक्ट, रिस्पेक्टेड सर कामा. हा पहिला जर हा इंट्रो आहे. हे जे ना, हे 3-4 लाईन इंट्रोडक्शन द्या. तुम्ही एक्झॅक्टली कशाबद्दल लेटर लिहिते काय, इंट्रो दिलं की डायरेक्टमध्ये बॉडी ऑफ लेटर मेन डिटेल लिहा. डिटेल लिहिलं की मग थँक्यू, युअर ट्रूली कॉमा आणि ठीक आहे.
हे मेन आहे असं या टाईपचं प्रेझेंटेशन पाहिजे. बी डायलॉग रायटिंगमध्ये पहिली ए आणि बी मी तुम्हाला रायटिंग स्किलमध्ये सांगितलेलं आहे. ए आणि बी एक मार्काचं असतं. डायरेक्टली जम्बलिंग असते, जम्बलिंग लावून द्या. नंतर क्वेश्चन आन्सर तो ऑलरेडी वगैरे कुठं स्पेंड केला काय ते दिले ग्रामर्स वगैरे फिक्स आहेत 1 मार्क. नंतर आपला मेन पार्ट चालू होतो इथून सी. डायलॉग रायटिंगचे किती 6 डायलॉग लिहायचे तुम्हाला 3 मार्क मिळतात. 6 न लिहिता तुम्ही 8 लिहायचे. हे बघा इथं 8 दिले. 8 लिहायचे प्रॉपर आहे. ह्या टाईप्समध्ये हँडरायटिंग पाहिजे बघा. असं असेल ना एक्झामवर खूप खुश होऊन जाईल, खूप खुश होईल. A6 डू आहे आपले हे वर्बल टू नॉन वर्बल बघून घ्या. डू आणि डोंट काय करायचं आणि काय नाही करायचं पॅसेजमधून तुम्हाला लिहायचं. 5-6 5 पॉईंट आहे, याला 5 मार्क फिक्स. न्यूज रिपोर्ट रायटिंग बघून घ्या. न्यूज रिपोर्ट हेडलाईन डेटलाईन दिलेली. हेडलाईन डेटलाईन नंतर डायरेक्टली ग्रॅमॅटिकल पास्ट टेन्समध्ये सगळं आहे बघा. लिफ्टेड ED लागलेलं आहे. पास्ट टेन्समध्येच न्यूज सगळी लिहिलेली आहे. हॅज लॉन्च चेट परफेक्ट पास्ट टेन्स आहे बघा. त्या टाईप्समध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंग लिहायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर 7वा रायटिंग स्किलचा पार्ट आहे. रायटिंग स्किल बघून घ्या. हा याच आहे तो शब्दार्थ ते आपल्याला माहिती आहे मदर टंगमध्ये लिहा वगैरे. काही मन असते आणि काही थॉट असतात. ठीक आहे. हे कम्प्लीट इथपर्यंत दिलेलं आहे त्यांना. ठीक आहे. या टाईप्समध्ये तुमचा पेपर पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. प्रेझेंटेशन खूप जास्त मॅटर करते, लक्षात ठेवा. जितकं चांगलं प्रेझेंटेशन तितकं तुम्ही एक्झामला काय कराल, खुश कराल. या टाईप्समध्ये प्रेझेंटेशन करायचं. हँडरायटिंग प्रॉपर घ्यायची. लाईन तुमचं 2 तास 40 मिनिटात पेपर होऊन जातो. मग शेवटी अशी लाईन मारून द्यायची. अजून आपलं थोडंसं पेपर काय दिसेल चांगलं राहील. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने पूर्ण बघायचं आहे. व्यवस्थितपणे बघा, रिपीट करून बघा, काही हरकत नाही. आपल्या जवळच्या मित्रांनो नातेवाईकांना नक्की शेअर करा. त्यांना पण कळायला पाहिजे की ट्रिक्स त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, नक्की शेअर करा आपल्या क्लासमध्ये वगैरे. आणि आपल्या असेच अपडेटसाठी बघत राहा दीप स्टडी यूट्यूब चॅनल पेज.